अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खडकी येथे शैक्षणिक वर्ष 2026 व 27 या शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव नुकताच संपन्न झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अनेक दिवसांच्या दीर्घ सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये मोठा आनंद दिसून आला. नवीन इयत्ता, नवीन पुस्तके याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. सुरुवातीस ढोल ताशाचा सुमधुर स्वरात प्रवेशोत्सवाच्या जयघोषाने प्रवेश फेरी काढण्यात आली. यामध्ये आता 1ली ते 12वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. चला चला शाळेला चला या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून टाकला. आदिवासी विकास विभाग राजूर प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी कुलदीप पाटील प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. तर आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर या संस्थेचे उपाध्यक्ष CB भांगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनुदानित आश्रमशाळा खडकी या शाळेचे प्राचार्य अशोक भालेराव यांनी यावेळी शाळेविषयी माहिती देताना सांगितले की शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षात इयत्ता 12वीचा निकाल 91% लागला असून इयत्ता 10वीचा निकाल 100% लागला आहे. राजूर प्रकल्प कार्यालयात तसेच अप्पर आयुक्त कार्यालय नाशिक विभागामध्ये अनुदानित आश्रमशाळा खडकीचा इयत्ता 10वीचा विद्यार्थी आदित्य बळीराम भांगरे हा दुसरा आला असून अनुदानित आश्रमशाळा देवठाण येथील विद्यार्थिनी कुमारी पूजा चंद्रकांत खोकले हिने मुलींमध्ये अप्पर आयुक्त कार्यालय नाशिकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तर रुद्राक्ष भोईर याने मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत अनुदानित आश्रमशाळा देवठाणचे नाव आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्यात झळकवले. स्वर्गीय वंदनीय माजी आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड यांनी अतिदुर्गम भागात शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळा सुरू करून शैक्षणिक जाळे विणले. आदिवासी भागातील विद्यार्थी या शैक्षणिक संकुलात ज्ञान प्राप्त करून आज आपले जीवनमान उंचावत आहे. आदिवासी उन्नती सेवा मंडळातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांचे स्वप्न साकार करत असून माजी आमदार वैभवरावजी पिचड हे देखील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रेरणा देत आहे. पुढील भविष्यकाळात हे विद्यार्थी ज्ञानाची गरुड झेप घेतील असा विश्वास यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष CB भांगरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी पाटील, प्राचार्य अशोक भालेराव यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. CSK न्यूजसाठी संदीप कोटकर, अकोले.